माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय कोलंबी मसाला. अगदी झटपट आणि मस्त असा चवीला हा तयार होतो. तर इथे कोणतंही वाटण न करता फक्त कांदा टोमॅटोवर आपण हा केलेला आहे. तर कसा केला पटकन पाहूयात. तर त्यासाठी इथे मी पाव किलो कोलंबी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे काळे दोरे जे असतात ते मात्र काढून घ्यायचे आहेत. आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. तर त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे लाल तिखट घ्यायचं. सगळे मसाले व्यवस्थित कोलंबीला कोट करून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला मुरण्यासाठी ठेवून देऊयात आपण. तर कोलंबीला इथे सगळे मसाले मी लावून घेतलेले आहेत. आता एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. तेल तापलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते. ती देखील मिनिटभरासाठी आपल्याला फक्त परतवून घ्यायची आहे तेलावर आणि लगेचच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो देखील इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटो पटकन शिजावा म्हणून इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण ठेवून 2 मिनिटं इथे टोमॅटो आपण शिजवून घेऊयात. तर 2 मिनिटांनी आपला टोमॅटो इथे छान शिजला गेलेला आहे. चमच्याने थोडंसं मॅश करून घेऊयात. म्हणजे याला घट्टपणा यायला मदत होईल. आता यामध्ये मसाले जातील. तर हळद, लाल तिखट, लाल काश्मीरी पावडर, त्याचबरोबर गरम मसाला इथे घेतलेला आहे आणि मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घेऊया. आता मसाले देखील अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. तर इथे साधारण 3 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे आणि मसाले आपले छान शिजवून घेणार आहे आणि अगदी मस्त तेल इथे सुटलेलं आहे मसाल्यांना आपल्या. एकदा पुन्हा परतवून घेते, मिक्स करून घेते मसाले आणि मग यामध्ये आपली जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती इथे घालून घेऊयात. तर याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे. आवर्जून पहा. मिक्स करून घेऊयात कोलंबी चांगली अगदी. मसाले व्यवस्थित कोलंबीला कोट होतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता इथे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. कोलंबी मसाला करतोय आपण त्यामुळे फार पातळ करायची नाहीये. हे घट्टच आपल्याला ठेवायची आहे. आता यामध्ये 2 ते 3 आमसुलं घालायची आणि 10 ते 12 मिनिटात आपली ही कोलंबी छान अशी शिजून निघते आणि मस्त अगदी चविष्ट असा हा कोलंबी मसाला आपला तयार झाला आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि काय भारी दिसतोय बघा. अगदी कशाही सोबत आपण हा खाल्ला ना तरी भन्नाट असा हा तयार झालेला आहे. तर एकदा नक्की करून पहा. खूपच भारी ही रेसिपी तयार झालेली आहे. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.